आपण सगळे देवाकडे काय मागतो? सुख, शांती, पैसा, यश, समृद्धी. पण महाभारतातील एका राणीने स्वतः भगवान श्रीकृष्णांकडे अशी प्रार्थना केली की हे कृष्णा, मला आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा फक्त दुःख दे. कोण होती ती स्त्री आणि दुःखात तिला असं काय सापडलं होतं जे सुखामध्ये तिला कधी मिळालं नाही? जर तुम्हाला भावना, भक्ती आणि भगवंत यांना जोडणाऱ्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आजच लोक आधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा आहे कुंती मातेची. राजघराण्यात जन्मलेली पण आयुष्यभर संकटांनी वेढलेली. लहानपणापासूनच कुंती अत्यंत नम्र, सेवाभावी आणि सहनशील होत्या. एकदा महान तपस्वी दुर्वास ऋषी काही दिवसांसाठी त्यांच्या राजवाड्यामध्ये राहण्यासाठी आले. लहान वयातील कुंतीने अत्यंत भक्तिभावाने त्यांची सेवा केली. तिची ही निस्वार्थ सेवा पाहून दुर्वास ऋषी अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी कुंती देवीला एक मंत्र दिला. त्या मंत्राच्या प्रभावाने कुंती कोणत्याही देवतेला आवाहन करून बोलवू शकत होती आणि स्वतःचं कौमार्य भंग केल्याशिवाय त्या देवतेपासून पुत्रप्राप्ती करू शकत होती. तेव्हा कुंती देवी खूप लहान होती. त्या मंत्राची गंभीरता त्यांना अजून समजली नव्हती. एक दिवस सकाळची वेळ, आकाशात तेजस्वी सूर्य आणि कुंती देवीच्या मनामध्ये एक साधा प्रश्न, हा मंत्र खरंच काम करत असेल का? आणि नकळत तिने सूर्यदेवांचं स्मरण केलं आणि काही क्षणात संपूर्ण कक्ष दिव्य प्रकाशाने भरून गेला आणि तिच्यासमोर प्रकट झाले साक्षात सूर्यदेव. कुंती घाबरली, कारण ती अजून अविवाहित होती. समाजाची भीती, अपमानाची भीती. कुंती मातेने सूर्यदेवाला विनंती केली की कृपा करून परत जा. पण त्या मंत्राचा प्रभाव सुरू झाला होता आणि काही काळानंतर तिच्या हातामध्ये आले एक तेजस्वी बाळ. त्या बाळाच्या शरीरावर जन्मतःच कवच आणि कुंडल होते. तो पुढे महाभारतातील महान योद्धा बनणार होता, तो म्हणजे कर्ण. पण त्या क्षणी कुंती खूप घाबरली होती समाजाच्या भीतीने, कारण ती अविवाहित होती आणि तिने निर्णय असा घेतला की ज्याचं दुःख तिला आयुष्यभर जाळत राहिलं. थरथरणाऱ्या हातांनी डोळ्यात अश्रू घेऊन त्या निष्पाप बाळाला तिने एका टोपलीमध्ये ठेवलं आणि नदीच्या प्रवाहात सोडून दिलं. त्या दिवशी कुंतीच्या हृदयाचा एक भाग कायमचा तुटला गेला. नंतर कुंती देवीचं लग्न झालं पांडू महाराजांशी. आता तरी आयुष्यात सुख येईल असं वाटत होतं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. पांडू महाराजांना श्राप मिळाला आणि त्यांना राजवाडा सोडून वनात जावं लागलं. राजमहालातून थेट वनवास. आणि मग पांडू महाराजांचा देखील मृत्यू झाला. एकटी कुंती, तिच्यासमोर 5 लहान मुलं. पण कुंती देवीने हार मानली नाही, कारण ती आई होती आणि आई कधीही संकटांसमोर झुकत नाही. तिने 5ही पांडवांना वाढवलं, त्यांच्यावर चांगले संस्कार केले. पण तिच्यावरची संकटं काही मिटत नव्हती. कौरवांकडून सातत्याने होणारे कट कारस्थानं, पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा केलेला प्रयत्न, भर सभेमध्ये द्रौपदीचा झालेला अपमान, पांडवांच्या नशिबी आलेलं वनवास आणि नंतर महाभारताचं युद्ध. प्रत्येक वेळी आयुष्याने तिला तोडलं, पण प्रत्येक वेळी तिचा विश्वास आणखीन दृढ होत गेला. त्याचं कारण होतं भगवान श्रीकृष्ण. नात्याने भगवान श्रीकृष्ण हे कुंती मातेचे भाचे होते, पण कुंती त्यांना फक्त नात्यातील व्यक्ती म्हणून पाहत नव्हती. त्यांना माहीत होतं की भगवान श्रीकृष्ण हे स्वयं भगवान आहेत. कुंती मातेच्या प्रत्येक प्रार्थनेत, प्रत्येक शब्दात कृष्णांविषयी गाढ भक्ती होती. संकटाच्या काळात कुंती मातेला एकच आधार दिसायचा, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. महाभारताचं युद्ध संपलं, पण दुःखाचा काही शेवट झाला नाही. एका रात्री अश्वत्थामाने झोपेत असलेल्या पांडवांच्या 5ही पुत्रांची हत्या केली. एका आईसाठी हा आघात शब्दांच्या पलीकडचा होता. अजूनही बरीच संकटं बाकी होती. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं. लक्ष होतं उत्तरेच्या गर्भातील बाळ, परीक्षित महाराज. परीक्षित महाराज म्हणजे अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनाचा नातू. तोच पांडव वंशाचा शेवटचा वारस होता. जर तो नष्ट झाला असता, तो मारला गेला असता, तर पांडव वंश कायमचा संपला असता. त्या क्षणी पुन्हा भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी त्या बाळाचं रक्षण केलं.
इतकी दुःख भोगल्यानंतर कोणताही माणूस काय मागेल? मला आता सुख भेटू दे, आराम भेटू दे, शांती भेटू दे. पण नाही, कुंती मातेनं जे मागितलं ते ऐकून आजही लोक थक्क होतात. कुंती म्हणाली, हे कृष्णा, आमच्यावरती पुन्हा पुन्हा संकट येऊ देत, कारण त्या संकटांमध्ये आम्हाला कायम तुझं दर्शन होत राहील. तिला समजलं होतं की सुखात माणूस भगवंतांना विसरतो, पण दुःखामध्ये तो भगवंतांच्या अधिक जवळ जातो. आज आपल्या आयुष्यातही अनेक संकट आहेत, ताण, अपयश, विश्वासघात, एकटेपणा. पण कुंती माता आपल्याला शिकवते की संकट ही कायमची नसतात, पण त्या संकटात केलेलं भगवंतांचं स्मरण आपलं आयुष्य बदलून टाकतो. तुमच्या आणि आमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जा. संकटांवर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. सगळ्यात महत्त्वाचं, भगवान श्रीकृष्णांना शरण जा, त्यांचं स्मरण करा. कारण जिथे भगवान श्रीकृष्णांचं स्मरण केलं जातं तिथं दुःख आणि संकटसुद्धा आशीर्वाद बनतात. जर तुम्हालाही अशा कथा आवडत असतील, ज्या फक्त कथा नाहीत तर भक्ती आणि जीवन समजून घेण्याचा मार्ग आहेत, तर आजच लोकआधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की तुमच्यावरती आयुष्यामध्ये कोणती मोठी संकट आली आणि तुम्ही त्यांचा सामना कसा केला. धन्यवाद. हरे कृष्णा.